नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीला असलेल्या लेखन कौशल्यातील स्तर क्रमांक 9 म्हणजेच 4 ते 5 सोपे शब्द व सोपे जोडाक्षर असलेली 2 ते 3 वाक्ये पाहून लिहितो याबद्दल काही कृती बघणार आहोत. मागील भागात आपण काही कृती बघितल्या होत्या. त्यानंतर जो त्यामधला कुठलाही दंड नसणारा वर्णाक्षर तो म्हणजे र. तर त्या र वर आधारित आपण काही याथे कृती बघणार आहोत. जसं पहिलं आपल्या कृतीचं नाव आहे जादू रची. र ही 4 प्रकारे आपल्याला अर्ध जोडाक्षर रूपात पाहायला मिळतात. तर पहिली आहे व्यंजनापूर्वी र आल्यास तयार झालेल्या जोडाक्षरांचा सराव. तर यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की अक्षरापूर्वी र आल्यास व रच्या मागच्या शब्दावर जोर येत नसल्यास आडव्या रेषेने हा र दाखवला जातो. मग त्याचे काही उदाहरण पर्या, पुर्या, वाऱ्याला. मग ही आडवी रेष म्हणजे अर्धा र आहे हे विद्यार्थ्यांना याच वयात कळणे अतिशय आवश्यक असते आणि लेखनात देखील विद्यार्थी ऱ्या हा शब्द चुकणार नाही. मग त्यापासून काही अनुलेखनासाठी वाक्य तयार झालेली आहे. जसं पर्यांच्या राज्यात बाहुली गेली, निया निया डोळ्यांची बाहुली पर्यांच्या राज्यात भटकायला गेली. आईने पुऱ्या केल्या, कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने. हे इयत्ता दुसरीला असलेल्या कवितेतील आपण इथे वाक्य बघत आहोत आणि हे आडवं जी रेष दिलेली आहे हा रचा उच्चार वाचनात त्याचप्रमाणे लेखनकरणामध्ये विद्यार्थ्यांना सरावाने जर घेतला तर विद्यार्थी ही कृती कधीही विसरणार नाही. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत आपण शब्द पाहिले त्याला या जोडलेला होता, पण हा आडवा रेष जेव्हा र हा हला लागलेला आहे तेव्हा त्याचा उच्चार कसा असेल आहे तर तर्हे तर्हेचे म्हणजेच र आणि मागच्या अक्षरावर जोर पडत नाही अशा वेळेस ते आडवा अक्षर म्हणजे र आहे हे आपल्याला विद्यार्थ्याला जाणीवपूर्वक सांगायचे आहे. तर्हे तर्हेचे रंग किती अमुच्या या अंगावरती असे अनुलेखन विद्यार्थी सहज करतील आहे. त्यानंतरचा आपला आहे रची जादू आहे. र कधी येणार? अक्षरापूर्वी र आल्यास आणि रच्या मागच्या अक्षरावर म्हणजे ज्याला ते व्यंजन जुळलेलं आहे त्यावर आघात येत असेल. हे वाक्य आपल्याला रफाराने दर्शवले जातात. जसे दर्शन हा जेव्हा आपण शब्द बघत आहोत तो जो रफार आहे तो त्या शच्या दंडावर येतो आहे म्हणजेच द र श न म्हणजे र हा हलंत येऊन श हा आघात पूर्ण असणार आहे. हा शब्द आपण विद्यार्थ्यांना फरक करून जर सांगितला तर विद्यार्थी हे सर्व शब्द लिहिताना कधीही चुकणार नाही. जसं सूर्य सूर्य हा शब्द त्यांना त्याच वेळेस लक्षात आला तर विद्यार्थी जोडाक्षर आणि अनुलेखनात तसेच श्रुतलेखनात देखील चुकणार नाही. तर या शब्दांपासून तयार झालेली आपण काही वाक्य बघूया ज्याचं अनुलेखन विद्यार्थी करतील. रायगडावर छत्रपतींचे दर्शन होतात. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. माझा वर्ग षटकोनी आहे. हिमालय उंच पर्वत आहे. पावसाळ्यात निसर्ग खुलून दिसतो. अशा प्रकारे वाक्यांचं आपण विद्यार्थ्यांकडून अनुलेखन करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्यंजनानंतर र आल्यास आता आपण इथे जे व्यंजन बघितलेले आहे हे आहे अर्धदंड असणारी, कधीही जुळी न होणारी किंवा कधीही अर्ध न होणारी. मग अशा वेळेस हा जो रचा उच्चार आहे किंवा लिखाण आहे हे काकपदाने दिलं जातं. मग छच्या खाली, टच्या खाली, डच्या खाली हे काकपद दिलेलं असते. तेव्हा राष्ट्र, ड्रम, ट्रक, स्ट्रॉबेरी, ट्रॅक्टर, ट्रेन, ट्रीप, ट्रॉली, ट्राफिक यानुसार शब्द तयार होतात आणि यांचा जर वारंवार सराव घेतला तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच काय तर सॅन फ्रान्सिस्को सारखे शब्दही लिहिताना दुसऱ्या वर्गात अडथळणार नाही. मग या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी काही अनुलेखन करण्यासाठी वाक्य आपण बघूया ज्यामध्ये काकपदाचा वापर आलेला आहे. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे. हा पाण्याचा ड्रम आहे, तो ड्रम वाजवत आहे. या दोन्हीतला फरक विद्यार्थी यामध्ये समजून घेतील. ट्रक चौकात उभा आहे, मला स्ट्रॉबेरी फार आवडते. या प्रकारच्या वाक्यांचं अनुलेखन नियमित घेतलं असल्यास विद्यार्थ्यांना श्रुतलेखनात देखील अडचण जाणार नाही. यानंतर आपली आहे कृती क्रमांक 2. आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांना त्या रूपांचा प्रकार सांगितलेला आहे. आता यामध्ये हे तिरप्या रेषेने दाखवण्यात येणारं वाक्य आपल्याला इथे दिसतं आहे. यामध्ये मी त्याचा क्रम बदलवलेला आहे. विद्यार्थी वाक्यरचना करतात. मग वाक्यरचना करीत असताना हा शब्द नेमका कुठे असायला हवा? त्यांच्यासमोर शब्दपट्ट्या आहे. खेळतो क्रिकेट मैदानात राहुल. मग यापासून तो राहुल मैदानात क्रिकेट
खेळतो हे असं वाक्य लिहिणे अपेक्षित आहे आणि फक्त लिहिणे आहे. मग लिहिण्याची हे कौशल्याची कृती वाचनानंतरच होत असते आणि ह्या कचा उच्चार आपण तिरप्या रेषेने देत आहोत हे विद्यार्थ्यांना तिथे समजत असते. यानंतरचं आपली कृती क्रमांक 3 आहे. त्यामध्ये आता अनुलेखनाचं उपयोजन आपल्याला करायचं आहे. मग विद्यार्थी उपयोजन कुठे करू शकतील बरं? तर बघा, दैनिक परिपाठातील सुविचार लेखन. मी आधीच बोलताना बोलले की अनुलेखन हे फक्त पाहून लिहिणे नसते किंवा जे दिलं आहे ते लिहिणे नसते, तर एखाद्याचे विचार ते त्या पद्धतीने मांडणे, त्या अक्षरांची जाडी, उंची आणि ठेवण हे आपल्याला त्या विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा हे आपण विद्यार्थ्यांकडून करून घेतो तेव्हा माझं अक्षर कुठे खाली आलं, कुठे वर गेलं, जर ही परिपाठात कृती आपण घेतली तर विद्यार्थी अनुलेखनासह सोबतच सौंदर्यदृष्टी देखील विकसित करतील. त्यानंतर दैनिक परिपाठातील दिनविशेष लेखन. मग यासारखे विविध आपण उपक्रम राबवू शकतो. त्यामध्ये सामान्य ज्ञान लेखन असेल, एखादी कृती विद्यार्थ्यांना स्वतःची दैनंदिन डायरी तयार करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. अशा प्रकारे विविध कृती आपण घेऊन विद्यार्थ्यांचे अनुलेखन अतिशय सुबकरित्या करून घेऊ शकतो व आपला जो अनुलेखनाचा किंवा पाहून लिहिण्याचा स्तर आहे तो निश्चितच गाठू शकतो. तर आपणा सर्वांना स्तर क्रमांक 9 साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.